या गद्दारीची जखम काय असते हे या माती इतकं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणालाच ठाऊक नाही. कारण 350 वर्षांपूर्वी संगमेश्वराला कसब्याच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. ते केवळ गद्दारीनं पकडले गेले. ज्या छत्रपतींनी तलवार हातात घेतली की लखलखत वलय बाजूला उभं राहायचं. मुकर्रब खानाला अनुस्कुऱ्याचा घाट जो दाखवला गेला तो केवळ वतनाच्या लालसेपोटी दाखवण्यात गेला. आणि वतनाच्या लालसेपोटी अनुस्कुऱ्याच्या घाटातून फौज आली आणि गाफील असताना छत्रपती संभाजी महाराज जेव्हा अर्जोजी गिरजोजी यादवांच्या निवाडा करत होते त्यावेळी त्यांना तग्यानं कैद करण्यात आलं. वार झाला महाराष्ट्राच्या केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नाही, हा मराठेशाहीच्या पाठीवर वार झाला, हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला. आणि ती जखम आज 350 वर्ष भळभळतीये. कारण जर छत्रपती संभाजी महाराज आणखी काही काळ जगते तर महाराष्ट्राचाच नाही देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण हा इतिहास वेगळा घडला नाही, घडू शकला नाही. याचं दुर्दैवानं कारण होतं गद्दारी.